श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक सत्य घटना जी ऐकल्यानंतर तुमची स्वामी समर्थांवरील विश्वास अनेक पटीने वाढेल. अनेक लोक म्हणतात की आजच्या काळात चमत्कार घडत नाहीत, पण ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांच्या ओठांवर अखंड श्री स्वामी समर्थ हे नाव असतं. त्यांच्या आयुष्यात स्वामी आजही वेगवेगळ्या रूपाने येतात. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात, कधी मित्राच्या रूपात, तर कधी संकटातून बाहेर काढणाऱ्या आधाराच्या रूपात. आजची कथा अशाच एका गरीब भक्ताची आहे, ज्याच्या घरात खाण्यासाठी एक दाणाही उरला नव्हता. मुलं उपाशी होती, पत्नी रडत होती आणि हाताला काम नव्हतं. पण त्या भक्ताने एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांवरील विश्वास. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक गरीब मजूर राहत होता. रोज मिळेल ते काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पत्नी साधी, समजूतदार, समंजस आणि स्वामींची भक्त होती. त्यांना 2 लहान मुलं होती. घर गरीब होतं, पण समाधान मोठं होतं. प्रत्येक सकाळी माधव कामावर जाण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने सुखाचा जाऊ. पण एक दिवस असा आला की गावातील कारखाना बंद पडला. काम बंद झालं, रोजंदारी थांबली. एक दिवस, 2 दिवस, आठवडा, महिना माधवला कुठेच काम मिळेना. घरातलं धान्य संपलं, मुलं भुकेने रडू लागली. पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने कधी स्वामींची पूजा सोडली नाही. ती रोज म्हणायची, स्वामी, आम्हाला परीक्षा द्या, पण आमचा विश्वास कधीही तुमच्यावरचा ढळू देऊ नका. एका रात्री मुलगा म्हणाला, बाबा, आज भाकरी मिळेल का? हे ऐकून माधवच्या डोळ्यात पाणीच आलं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो शांतपणे घराबाहेर पडला आणि थेट स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात कोणीच नव्हतं, फक्त समय तेवत होती. तो स्वामींच्या चरणांशी बसला आणि रडू लागला. स्वामी, मी कधीच तुमच्याकडे श्रीमंती मागितली नाही. फक्त माझ्या मुलांना 2 वेळेचं अन्न मिळू द्या. माझा विश्वास तुटू देऊ नका. बराच वेळ तो तसाच बसून राहिला. अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मागे वळून पाहिलं तर पांढऱ्या कपड्यात एक वृद्ध साधू उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. ते हसत म्हणाले, का रडतोयस बाळा? ज्याचा आधार स्वामी आहेत त्याला चिंता कशाची? मित्रांनो, आत्तापर्यंतची स्टोरी खरंच खूप इमोशनल अशी होती आणि इथून पुढची जी स्टोरी आहे ती खरंच ऐकण्यासारखी आहे. स्वामींचा जो अनुभव आलेला आहे, माधवने तो अनुभव सांगितलेला आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहायचा आहे. तर पुढे ऐका. माधवने सर्व हकीकत सांगितली. साधूंनी फक्त एवढंच सांगितलं, जा घरी. आजपासून तुझ्या घरात अन्नाची कधीच कमी भासणार नाही. स्वामींनी तुझी व्यवस्था केली आहे. हे ऐकून माधव नमस्कार करून घरी निघाला. माधव घरी पोचला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. तो साधू कोण होता? त्यांनी असं का सांगितलं? खरंच काही चमत्कार होणार असेल का? अशा विचारात तो घराजवळ आला. पण घरासमोर जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून त्याचे पाय थरथरू लागले. घराच्या दारात एक बैलगाडी उभी होती. त्यात तांदूळ, गहू, डाळ, साखर, तेल, पीठ, भाज्या आणि महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य भरलेलं होतं. पत्नी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आत्ताच एक अनोळखी माणूस आला होता. त्याने सांगितलं, हे स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी पाठवलं आहे. आम्ही त्याचं नाव विचारलं, पण फक्त हसला आणि निघून गेला. माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो लगेच मंदिराकडे धावत गेला. पण मंदिरात ना तो साधू होता, ना ती व्यक्ती. फक्त स्वामींची मूर्ती शांतपणे हसत असल्यासारखी त्याला भासत होती. त्या क्षणी माधवला समजलं, स्वामी समर्थांनीच साधूच्या रूपाने येऊन त्याला धीर दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी एक आश्चर्य घडलं. गावातील एका मोठ्या व्यापाऱ्याने माधवला बोलवलं आणि म्हणाला, माझ्या गोदामासाठी एक प्रामाणिक माणूस हवा आहे. गावात सगळ्यांनी तुझं नाव सांगितलं. आजपासून तू इथे कायमस्वरूपी काम करशील. माधवला विश्वासच बसत नव्हता. कालपर्यंत ज्याच्याकडे 1 रुपयाही नव्हता, त्याच्या हातात आता कायमस्वरूपी रोजगार होता. त्याने मनोमन स्वामींना नमस्कार केला. काही महिन्यात त्याच्या घरची परिस्थिती पूर्णपणे बदलली. मुलं शाळेत जाऊ लागली. घरात सुख समाधान आलं. पण माधवने कधीच स्वामींची सेवा आणि नामस्मरण सोडलं नाही. एक दिवस गावातील एका व्यक्तीने त्याला विचारलं, तुझं नशीब इतकं अचानक कसं बदललं? माधव हसला आणि म्हणाला,
हे नशीब नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. पण त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी आवश्यक असते. त्या दिवसापासून गावातील अनेक लोक स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ लागले. अनेकांनी नामस्मरण सुरू केलं. काहींना नोकरी मिळाली, काहींचे आजार कमी झाले, तर काहींच्या घरात पुन्हा आनंद पहिल्यासारखा नांदू लागला. प्रत्येकाची कृपा वेगळी होती, पण आधार एकच होता, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, या कथेचा संदेश खूप मोठा आहे. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकटांपेक्षा मोठा आपला विश्वास असायला पाहिजे. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. योग्य वेळ येताच ते आपल्या आयुष्यात असा बदल घडवतात ज्याची आपण कल्पनाही केली नसते. माधवच्या आयुष्यातील हा प्रसंग संपूर्ण गावात वाऱ्यासारखा पसरला. लोक त्याच्या घरी येऊन विचारू लागले, खरंच स्वामी समर्थांनी तुझ्यावर अशी कृपा केली का? माधव प्रत्येकाला एकच उत्तर द्यायचा, मी काही विशेष केलं नाही, मी फक्त संकटातही स्वामींचं नाव सोडलं नाही, बाकी सर्व त्यांनी केलं. काही दिवसांनी माधव पुन्हा त्या मंदिरात गेला. हातात फुलं होती, डोळ्यात अश्रू होते आणि मनात कृतज्ञता होती, जी की स्वामींना आवडते. तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, तुम्ही मला अन्न दिलत, काम दिलत, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही माझा विश्वास जिवंत ठेवला. त्याच क्षणी मंदिरातील पुजारी त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, बाळा, काल रात्री मला स्वप्नात स्वामी दिसले आणि ते म्हणाले, जो भक्त संकटातही माझं नाव सोडत नाही त्याचा हात मी कधीच सोडत नाही. हे शब्द ऐकताच माधवचे डोळे भरून आले. त्याला जाणवलं की स्वामी प्रत्येक भक्तासोबत असतात, फक्त आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही कधी ना कधी संकट येतातच. नोकरीची चिंता, पैशांची अडचण, आजारपण, घरातील समस्या किंवा मनातील नैराश्य. अशा वेळी अनेक जण देवावरचा रागवतात, पण लक्षात ठेवा, संकट म्हणजे शिक्षा नसते, ती आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाहीत. कधी उत्तर लगेच मिळतं, तर कधी थोड्या वेळानं, पण योग्य वेळी त्यांची कृपा नक्कीच होते. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा. रोज सकाळी आणि रात्री किमान 11 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मग विश्वास ठेवा, तुमच्या जीवनातही सकारात्मक बदल घडू लागतील. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या आयुष्यात स्वामींचा एखादा अनुभव असेल तर तोही कमेंटमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचा जो अनुभव आहे तो मी इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच शेअर करेन. आणि जर तुम्हाला हवं असेल तर माझ्या आयुष्यात खूप भयंकर असा स्वामींचा मला अनुभव आलेला आहे, तो नक्कीच मीही तुमच्याशी शेअर करेल. अशा अनुभवांमुळे इतर भक्तांचाही विश्वास अधिक दृढ होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. पुन्हा भेटू एका नव्या सत्यकथेसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन स्वामींचे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.